संत तुकाराम महाराज अभंग. निरूपण मेघा देशमुख चव्हाण. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की तुकाराम महाराज हे संत परंपरेतील एक अग्रगण्य नाव आहे. त्यांचे अभंग भक्ती, अध्यात्म, जीवनाचे तत्वज्ञान यांचा सुंदर संगम आहे. विठ्ठल म्हणे मी तुझा दास, नाही मजसी काही काणस. तुका म्हणे माझे ठाईचे ठाई, तुझे पाय माझे दोन्ही डोई. या अभंगामध्ये आपल्याला संत तुकाराम महाराजांचे विठ्ठलावरील असीम प्रेम आणि भक्तीचा उत्कृष्ट नमुना असलेले दिसून येते. इथे आपल्याला संत तुकाराम महाराजांनी त्यांचे विठ्ठलाशी जे आत्मिक नाते होते आणि त्यांचा जो परमेश्वराप्रती दास्यभाव आहे, हा दास्यभाव आपल्याला इथे संत तुकाराम महाराजांनी व्यक्त केलेला दिसून येतो. की संत तुकाराम महाराज आपल्याला सांगता आहेत की मी तुझा दास आहे, मला तुझ्यापासून काहीही कमी पडत नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की माझ्या प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणाला हे परमेश्वरा तुझे चरण माझ्या डोक्यावर आहेत. इथे आपल्याला विठ्ठल आणि भक्त यांच्यातील परस्पर प्रेम, विश्वास, आत्मनिवेदनाचा भाव या अभंगातून आपल्याला प्रगट झालेला दिसून येतो. पण आपल्याला जर या अभंगाचे आध्यात्मिक महत्त्व पटवून घ्यायचे असेल तर आपल्याला संत तुकारामांच्या जीवनाचा संदर्भ, त्यांच्या भक्तीची पद्धत आणि त्यांचे वारकरी संप्रदायाशी असलेले तत्वज्ञान समजून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरेल. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू या गावी 17व्या शतकात झाला. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की त्यांचे जीवन अनेक संकटांनी भरले होते. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक संकटे, सामाजिक दबाव यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन संघर्षमय झालं होतं. पण एवढं संघर्षमय जीवन असूनही तुकाराम महाराजांनी सर्व परिस्थितीतून जाऊन त्यांची विठ्ठलावरची श्रद्धा कधीही कमी झाली नाही आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन भक्ती मार्गाला अर्पण केलं होतं. आणि म्हणूनच मग त्यांचे हे जे अभंग आहेत हे त्यांच्या अनुभवांचे आणि त्यांचे विठ्ठलाशी असलेल्या आत्मिक संवादाचे प्रतीक आहेत असेच आपल्याला म्हणता येईल. विठ्ठल म्हणे मी तुझा दास. इथे संत तुकारामांनी भक्त आणि भगवंत यांच्यातील पारंपरिक अंतर मिटवून टाकलेले आहे. सर्वसाधारणपणे आपल्याला काय दिसून येतं की भक्त हा परमेश्वराचा दास मानला जातो. पण इथे आपल्याला असं दिसून येतं की या अभंगामध्ये विठ्ठल स्वतःला तुकारामांचा दास म्हणून राहिलेले आहेत. आणि इथे एक अतिशय क्रांतिकारी आध्यात्मिक तत्व आपल्याला इथे दर्शवतं की जे परमेश्वर आणि भक्त यांच्यातील नातं हे परस्पर प्रेम आणि आत्मनिवेदनावर अवलंबून आहे. कोणतं? विठ्ठल म्हणे मी तुझा दास, नाही मजसी काही काणस. इथे मी तुझा दास हे एक प्रतिकात्मक संदेश असलेला आपल्याला दिसून येतो की जो भक्तीच्या पराकोटीला दर्शवितो आहे की परमेश्वर हा सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे. परंतु तो भक्ताच्या प्रेमापुढे नतमस्तक होतो. संत तुकारामांच्या भक्तीने विठ्ठलाला इतकं प्रभावित केलेलं होतं की तो स्वतःला तुकारामांचा दास म्हणून संबोधतो आहे. आणि म्हणून आपल्याला इथे असं दिसतं की खरी भक्ती ही परमेश्वराला बांधून ठेवते आणि त्याच्या प्रेमात, भक्ताच्या प्रेमामध्ये त्याला गुंतवते. आता आपल्याला इथे अतिशय सुंदर असा संदेश मिळतो की भक्ती ही एकतर्फी नसते. जेव्हा भक्त परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, प्रेम ठेवतो, तेव्हा परमेश्वरालाही त्याच भावनेने भक्ताला प्रतिसाद देणे भाग पडते. आणि म्हणूनच परस्पर संवादाचा भक्ती हा खरा आधार आहे. आणि म्हणूनच परमेश्वर हा सर्व शक्तिमान असला तरी तो भक्ताच्या पुढे
प्रेमापुढे नेहमी नतमस्तकच होत असतो. एकदा काय झालं, हिमालयाच्या पायथ्याशी हिमशिखर नावाचं एक छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये राहणारा एक अतिशय साधा, अतिशय गरीब असा शेतकरी. विठोबा त्याचं नाव. तो बिचारा रोज आपल्या शेतामध्ये कष्ट करायचा आणि त्याचा उदरनिर्वाह करायचा. पण इतकं सगळं करूनही त्याच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल अतिशय प्रेम होतं, अतिशय श्रद्धा होती आणि तो असं समजायचा की परमेश्वर हा सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्वव्यापी आहे. आणि म्हणून मग त्याला वाटायचं की परमेश्वराला भक्ताचे प्रेमच सर्वात प्रिय आहे. तो रोज सकाळी उठायचा आणि मग मंदिरामध्ये जायचा. तिथे त्या पाषाणाच्या मूर्तीला तो पूजा करायचा त्याची. तिथे त्याला देव दिसायचा त्या मूर्तीतच आणि तो त्या मूर्तीसमोर बसून अगदी आपल्या साध्या भोळ्या शब्दामध्ये प्रार्थना करायचा, हे परमेश्वरा, तूच माझं सर्व काही आहेस. तुझ्या सामर्थ्याला सीमा नाही, तुझ्या ज्ञानाला मर्यादा नाही आणि तुझ्या उपस्थितीला कुठेही अंत नाही. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला, साध्या माणसाला तुझ्या या भक्तीत तू सामावून घे. मला तू माझा तू स्वीकार कर. आणि असं म्हणून तो काय करायचा, फुलं अर्पण करायचा आणि एक छोटीशी मातीची ड्युटी पेटवायचा आणि मग आपल्या कामाला निघून जायचा. आता ह्याच्या ह्या साधेपणाला गावातले लोक खूप हसायचे आणि त्यांना हिणवायचे त्याला की विठू, तू रोज मंदिरात जाऊन काय मिळवतोस आणि परमेश्वराला तुझ्यासारख्या गरीब माणसाची गरजच काय आहे. पण मग विठोबा काय करायचा, नुसताच हसायचा आणि म्हणायचा की परमेश्वराला माझी गरज नाही, पण मला त्याची गरज आहे आणि मला वाटतं की माझं प्रेम त्याला नक्कीच आवडत असेल. असं करता करता एक दिवस काय झालं की हिमालयातून येणाऱ्या नदीला खूप मोठा पूर आला आणि सगळं गाव पाण्याखाली गेलं. शेतं उद्ध्वस्त झाली, घरं वाहून गेली आणि लोकांचं खूप नुकसान झालं. गावकऱ्यांना पण खूप वाईट वाटलं. काहींनी परमेश्वराला दोष दिला आणि म्हटलं की बा, देव जर सर्वशक्तिमान आहे तर मग त्यांनी हे का होऊ दिलं. तर काहींनी म्हटलं की कदाचित देवाला आपली पर्वा नाही. पण गावकरी एवढं सगळं बोलत असताना विठोबा मात्र शांत होता. त्याचं स्वतःचं घर पण पाण्यात गेलं होतं, पण त्यांनी आपली देवावरची श्रद्धा काही सोडली नाही. मग हळूहळू पूर उसरला आणि विठोबा आपल्या मंदिराकडे गेला. मंदिरात पूर्ण पाणी भरलं होतं. मूर्ती पाण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली दिसत होती. आता गावकरी म्हणाले, आता तरी तुझा परमेश्वराचा विश्वास उडाला का. विठोबा हसला आणि म्हणाला, अरे परमेश्वर मूर्तीत नाही, तो माझ्या हृदयात आहे आणि जोपर्यंत माझं प्रेम आहे तोपर्यंत तो माझ्या सोबतच राहणार आहे. मग त्या रात्री की नाही विठोबाला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक तेजस्वी प्रकाश त्याच्या समोर आला आणि त्या प्रकाशातून एक सौम्य आवाज आला, विठोबा, तुझी श्रद्धा मला दिसते, तुझं प्रेम मला जाणवतं, मला सांग तुला काय हवं. विठोबानं डोळे मिटले आणि म्हणाला, परमेश्वरा, मला काहीच नको, फक्त माझ्या गावाला पुन्हा सुखी कर. माझ्यासाठी तुझं प्रेम पुरेसं आहे. त्या आवाजानं हसत म्हटलं, तुझ्या प्रेमाने मला जिंकलं विठोबा, तुझी इच्छा पूर्ण होईल. आणि मग सकाळी जेव्हा विठोबा झोपेतून उठला तेव्हा गावात एक चमत्कार घडला होता. गावातलं पूर्ण पाणी ओसरलं होतं. शेतं पुन्हा हिरवीगार दिसू लागली होती आणि लोकांच्या चेहऱ्यावर आनंद परतला होता. गावकऱ्यांना आश्चर्यच वाटलं, हे कसं शक्य आहे. पण विठोबाला माहिती होतं हे त्याच्या प्रेमाचं फळ आहे. मग काही दिवसांनी त्या गावामध्ये साधू आला. तो गावभर फिरला आणि शेवटी विठोबाच्या मंदिराजवळ थांबला. त्याने विठोबाला पाहिलं आणि म्हणाला, तुझी भक्तीची कीर्ती परमेश्वरापर्यंत पोचली आहे, तू खरंच त्याचा प्रिय भक्त आहे. तेव्हा विठोबा हसला आणि म्हणाला, नाही, मी तर फक्त त्याच्यावर प्रेम करतो आणि तेवढंच मला पुरेसं आहे. तेव्हा साधू म्हणाला, परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, पण त्याच्यापेक्षा मोठं आहे भक्ताचं प्रेम. कारण प्रेमातच परमेश्वर स्वतःला शोधतो. तुझ्या प्रेमाने त्याला नतमस्तक केलं आहे. हे ऐकून विठोबाच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याला समजलं की परमेश्वर
कितीही सामर्थ्यवान असला तरी भक्ताच्या निस्वार्थ प्रेमापुढे तोही झुकतो. आणि मग त्या दिवसापासून गावकऱ्यांच्या मनात एक नवीन विश्वास निर्माण झाला. लोकांनी परमेश्वराला दोष देणं सोडलं आणि त्याच्यावर प्रेम करायला शिकले. विठोबाचं छोटं मंदिर पुन्हा उभं राहिलं, पण आता तिथं मूर्ती नव्हती, फक्त एक दिवा होता जो प्रेमाचं प्रतीक बनला. आणि मग गावकरी म्हणायला लागले की परमेश्वराला भेटायचं असेल तर प्रेम करा, कारण कारण तो प्रेमातच भेटतो. अशा रीतीनं विठोबाचं आयुष्य असंच पुढे गेलं. मग तो रोज मंदिरात जायचा, दिवा लावायचा आणि आपल्या साध्या भाध्या शब्दामध्ये परमेश्वराशी बोलायचा. त्याला कधीच मोठ्या गोष्टींची अपेक्षा नव्हती, पण त्याचं प्रेमच इतकं खोल होतं की परमेश्वरही त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. एकदा काय झालं, एका रात्री जेव्हा विठोबा आपल्या झोपडीत झोपला होता तेव्हा पुन्हा त्याला तो प्रकाश दिसला. परमेश्वरानं त्याला विचारलं, विठोबा, तू माझ्यासाठी इतकं प्रेम का करतोस? तेव्हा विठोबा म्हणाला, कारण तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. प्रेमाशिवाय मी काय करू? परमेश्वर हसला आणि म्हणाला, तुझ्या या प्रेमाने मला हरवलं. मी सर्व शक्तिमान असलो तरी तुझ्या प्रेमापुढे मी कमजोर आहे. तुझ्यासारख्या भक्तांमुळेच माझं अस्तित्व सार्थकी लागतं. आणि त्या रात्री विठोबाच्या हृदयात एक अनोखं शांतीचं समाधान निर्माण झालं आणि त्याला समजलं की परमेश्वर आणि भक्त यांच्यातलं नातं हे शक्तीचं नाही तर प्रेमाचं आहे. काही दिवसांनी विठोबाचं आयुष्य संपलं, पण त्याची कथा गावात राहिली. लोक म्हणायचे, परमेश्वराला जिंकायचं असेल तर प्रेम करा, कारण प्रेमापुढे तोही नतमस्तक होतो. हिमशिखर गावात आजही तो छोटा दिवा तेवत असतो, जो विठोबाच्या प्रेमाची आठवण करून देतो. आणि काही संवेदनशील आत्म्यांना या दिव्याच्या प्रकाशात परमेश्वराचं हसणं दिसतं. एक हसणं जे म्हणतं, मी सर्व काही असलो तरी भक्ताच्या प्रेमाशिवाय अपूर्ण आहे. इथे आपल्याला एकच दिसून येते की परमेश्वर कितीही महान असला तरी भक्ताच्या निस्वार्थ प्रेमापुढे तोही झुकतो, कारण प्रेम हेच सर्व शक्तिमानाला परिपूर्ण करतं. विठ्ठल म्हणे मी तुझा दास, नाही मजसी काही काणस. तुका म्हणे माझे ठाईचे ठाई, तुझे पाय माझे दोन्ही डोई. इथे आपल्याला तुझे पाय माझे दोन्ही डोई, आपल्याला तुकारामांचा पूर्ण समर्पणाचा भाव व्यक्त झालेला दिसून येतो. परमेश्वराचे चरण आपल्या मस्तकावर ठेवणे म्हणजेच स्वतःच्या अहंकाराचा पूर्णपणे त्याग करणे. आणि इथे हा आध्यात्मिक सिद्धांत आहे जो सांगतो की जोपर्यंत मनुष्य आपला मीपणा सोडत नाही तोपर्यंत तो परमेश्वराशी एकरूप होऊ शकत नाही. आपल्याला संत तुकाराम महाराजांचं जीवन जर पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी अनेकदा अहंकाराचा त्याग केलेला आहे. त्यांनी कधीही स्वतःला मोठं समजलं नाही, उलट ते स्वतःला विठ्ठलाचा दास मानत होते. पण या अभंगामध्ये आपल्याला असं दिसून येतं की विठ्ठल स्वतःला तुकारामांचा दास म्हणतो. यातून हे दिसतं की जेव्हा भक्त स्वतःचा अहंकार सोडतो तेव्हा परमेश्वरही आपला सर्व शक्तिमानपणा बाजूला ठेवून प्रेमाच्या भक्तात सामील झालेला दिसून येतो. विठ्ठल म्हणे मी तुझा दास, नाही मजसी काही काणस. तुका म्हणे माझे ठाईचे ठाई, तुझे पाय माझे दोन्ही डोई. इथे आपल्याला परमेश्वर आणि भक्त यांच्यातील परस्पर प्रेमाचे तत्व दिसून येते आहे. सामान्यतः आपण परमेश्वराला भक्ताचा स्वामी मानतो, पण संत तुकारामांनी या अभंगातून आपल्याला दाखवले आहे की परमेश्वर आणि भक्त यांचे नाते हे प्रेमाचे, मैत्रीचे, परस्पर विश्वासाचे आहे. विठ्ठल तुकारामांचा दास होतो कारण तुकारामांनी आपले सर्वस्व विठ्ठलाला अर्पण केले होते. इथे आपल्याला परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी भक्ताने आपले हृदय पूर्णपणे उघडे ठेवावे. जेव्हा भक्त परमेश्वरावर प्रेम करतो तेव्हा
परमेश्वरही त्या प्रेमाला प्रतिसाद देतो आणि भक्ताच्या जीवनात प्रत्यक्ष उतरतो. माझे ठाईचे ठाई, इथं विठ्ठलाच्या सर्वव्यापिकतेचा प्रकाश आपल्याला टाकलेला दिसून येतो की तुकारामांना विठ्ठल सर्वत्र दिसतो. तुका म्हणे माझे ठाईचे ठाई, तुझे पाय माझे दोन्ही डोई. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणात हा एक गहन आध्यात्मिक अनुभव आहे, जिथे भक्ताला परमेश्वर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग वाटतो. या अनुभवातून भक्ताला शांती, समाधान, परिपूर्णता मिळते. परमेश्वर हा बाह्य मंदिरात किंवा विशिष्ट ठिकाणी मर्यादित नाही, तो आपल्या अंतर्मनात, आपल्या प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत आहे. ही जाणीवच भक्ताला आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवते. दास्य भक्ती हा वारकरी संप्रदायाचा एक महत्वाचा आधार. संत तुकारामांनी आपल्या अभंगामधून दास्य भावाला विशेष महत्व दिले आहे. इथे आपल्याला विठ्ठल स्वतःला दास म्हणतो, परंतु तुकारामही स्वतःला विठ्ठलाचा दास मानतात. यातून आपल्याला दास्य भावाचे दोन पैलू दिसतात. भक्ताचा परमेश्वराप्रती दास्य भाव आणि परमेश्वराचा भक्ताप्रती दास्य भाव. हा दास्य भाव आपल्याला नम्रता, समर्पण, सेवा यांचं महत्व शिकवतो. जेव्हा आपण परमेश्वराचे दास बनतो, तेव्हा आपल्या मनातून स्वार्थ, अहंकार, लोभ सगळं काही नाहीस होतं. आणि जेव्हा परमेश्वर आपला दास बनतो, तेव्हा आपल्याला त्याच्या प्रेमाचा, कृपेचा अनुभव येतो. आता एकदा काय झालं माहितीये का, एका छोट्या गावामध्ये वसंत नावाचा तरुण राहत होता. तो खूप मेहनती आणि हुशार होता, पण त्याच्या मनामध्ये स्वार्थ, अहंकार आणि लोभ यांनी घर केलं होतं. तो नेहमी विचार करायचा की मीच सर्वात श्रेष्ठ, माझ्यापेक्षा कोणीच चांगलं नाही. त्याला आपली संपत्ती वाढवायची खूप हाव होती आणि तो इतरांना मदत करण्याऐवजी स्वतःचाच फायदा पाहायचा. गावातले लोक त्याच्याशी बोलायचे, पण त्याच्या स्वभावामुळे अंतर ठेवायचे. एक दिवस काय झालं, वसंत गावाजवळच्या जंगलातून फिरत असताना एक म्हातारा साधू त्याला दिसला. साधू शांतपणे एका झाडाखाली बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक अनोखं तेज होतं आणि डोळ्यात अपार शांती. वसंतला कुतूहल वाटलं. तो साधूकडे गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही इतके शांत आणि समाधानी कसे दिसता? माझ्याकडे संपत्ती आहे, घर आहे, तरी मला शांती मिळत नाही. साधू म्हणाला, वसंता, शांती संपत्तीत नाही, ती मनात असते. तुझ्या मनात स्वार्थ, अहंकार, लोभ यांनी जागा घेतली आहे. जोपर्यंत तू परमेश्वराचा दास बनत नाहीस, तोपर्यंत तुला खरी शांती मिळणार नाही. वसंताला साधूचं हे बोलणं मुळीच आवडलं नाही. तो म्हणाला, मी कोणाचा दास बनू? मी स्वतःचा मालक आहे. साधू शांतपणे म्हणाला, जो स्वतःचा मालक बनतो तो कधीच स्वतःला ओळखू शकत नाही. परमेश्वराचा दास बनणं म्हणजे स्वतःला त्याच्यावर सोपवणं. तो एकदा प्रयत्न तर करून बघ. वसंताला साधूचं बोलणं पटलंच नाही. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. तो घरी परतला, पण साधूचे शब्द त्याच्या मनात सारखे घुमत होते. काही दिवसांनी त्याला एक स्वप्न पडलं आणि स्वप्नात तो एका सुंदर मंदिरात उभा होता. मंदिरात एक तेजस्वी प्रकाश होता आणि एक मधुर आवाज त्याला म्हणाला, वसंत, तुझं जीवन माझ्यासाठी समर्पित कर, मी तुझी काळजी घेईन. सकाळी उठल्यावर वसंताला स्वप्न आठवलं आणि त्याच्या मनात विचार आला की परमेश्वराचा दास बनणं म्हणजे काय असतं. मी माझी संपत्ती, माझं स्वातंत्र्य का सोडू? पण त्याच वेळी त्याला आपल्या जीवनातली अस्वस्थता जाणवली आणि त्यानं ठरवलं की आपण परत कुठे जायचं, साधूकडे जायचं आणि त्याच्याशी बोलायचं आणि सत्यता पडताळून पाहायची. मग तो परत जंगलात गेला. त्यानं त्या साधूला शोधलं. साधू समोर बसला आणि म्हणाला, बाबा, मी परमेश्वराचा दास कसा बनू? मला माझी संपत्ती, माझा मान सन्मान सोडायचा नाही. साधू म्हणाला, वसंता, परमेश्वराचा दास बनणं म्हणजे सर्व काही सोडून टाकणं नाही, तर सर्व काही त्याच्यावर सोपवणं. जेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस, तेव्हा स्वार्थ, अहंकार, लोभ आपोआप नाहीसे होतात. आता साधूने याच्यावरती एक कथा सांगायला सुरुवात केली.
एकदा काय झालं, एका गावामध्ये खूप श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे सर्व काही होतं, पण तो समाधानी नव्हता. एक दिवशी त्याला एका साधूनं सांगितलं की त्यांनी त्याची संपत्ती सगळ्यांना, गावकऱ्यांना काय करून टाकावी, वाटून टाकावी आणि परमेश्वराची सेवा करावी. व्यापारानं तसं केलं. सुरुवातीला त्याला वाटलं की त्यानं सर्व काही गमावलं, पण काही दिवसांनी त्याला जाणवलं की त्याच्या मनातली अस्वस्थता नाहीशी झाली आणि त्याला खरी शांती मिळाली. वसंत विचारात पडला. साधू पुढे म्हणाला, परमेश्वराचा दास बनणं म्हणजे त्याच्यासाठी जगणं. जेव्हा तू त्याच्यासाठी कार्य करशील तेव्हा तुझ्या मनातला सर्व स्वार्थ निघून जाईल आणि जेव्हा तू त्याच्यावर विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या मनातला अहंकार, आणि जेव्हा तुला त्याच्याकडून सर्व काही मिळतं तेव्हा तेव्हा तुझ्यातला लोभ संपून जाईल. मग वसंतानं ठरवलं की हा मार्ग स्वीकारायचा. त्यानं साधूला विचारलं, मी काय करू? साधू म्हणाला, दररोज सकाळी उठून परमेश्वराला प्रार्थना कर. त्याला सांग, हे परमेश्वरा, मी तुझा दास आहे, माझं जीवन तुझ्यासाठी आहे आणि मग दिवसभरात जे काही करशील ते त्याच्यासाठी कर. वसंता घरी परतला आणि त्यानं साधूचं सांगणं अंमलात आणायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला अवघड वाटलं, कठीण वाटलं. त्याच्या मनात विचार यायचे, मी हे काय करतोय, मला यातून काय मिळणार? पण हळूहळू त्याच्या मनात बदल घडू लागले. एकदा काय झालं, एका गावात एक गरीब कुटुंब आजारी पडलं. वसंतानं त्यांना आपल्या संपत्तीतून थोडीशी मदत केली आणि काय आश्चर्य वाटलं की मदत करताना त्याला इतका आनंद मिळाला की त्याच्या मनात जो काही स्वार्थ होता तो स्वार्थ कमी होत गेला. काही महिन्यांनी वसंता पुन्हा साधूकडे गेला. तो म्हणाला, बाबा, मी आता परमेश्वराचा दास बनण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मनातली अस्वस्थता कमी झाली आहे, पण अजूनही मला कधी कधी अहंकार, लोभ जाणवतो. साधू म्हणाला, अरे, हा प्रवास आहे. परमेश्वराचा दास बनणं म्हणजे काही एका रात्रीत सर्व काही बदलणं नाही. हळूहळू तुझं मन शुद्ध होईल. वसंताने आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराला समर्पित केलं. आता तो गावातल्या लोकांना मदत करू लागला, त्यांच्याशी प्रेमाने वागू लागला. त्याच्या अहंकाराला आता काही अर्थच उरला नव्हता, कारण तो स्वतःला परमेश्वराचा एक छोटासा भाग समजू लागला. त्याला संपत्तीची हावही कमी झाली, कारण त्याला जाणवलं की परमेश्वर त्याची काळजी घेतो. काही वर्षांनी वसंत गावातल्या लोकांचा प्रिय व्यक्ती बनला. त्याच्याकडे संपत्ती कमी झाली असली तरी त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं, मनामध्ये शांती होती. आणि मग तो पुन्हा साधूकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आता मला समजलं, जेव्हा आपण परमेश्वराचा दास बनतो तेव्हा आपल्या मनातून स्वार्थ, अहंकार, लोभ नाहीसा होतो. मी आता खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो आहे. साधू म्हणाला, वसंता, तू आता खरा दास बनलाय. परमेश्वराचा दास बनणं म्हणजे त्याच्या प्रेमात स्वतःला विसर्जन करणं. जिथे प्रेम आहे तिथे स्वार्थ, अहंकार आणि लोभ टिकू शकत नाही. वसंत आपल्या गावात परतला आणि आयुष्यभर परमेश्वराची सेवा करत राहिला. त्याच्या जीवनातून एक संदेश पसरला की खरी शांती आणि आनंद हा परमेश्वराच्या दास्यत्वातच आहे. आता परमेश्वराचा दास बनणं म्हणजे स्वतःला त्याच्यावर सोपवणं, त्याच्या इच्छेनुसार जीवन जगणं. जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या मनातून स्वार्थ, अहंकार, लोभ नाहीसा होतो आणि आपल्याला खरी शांती मिळते. हा जो वारकरी संप्रदाय आहे, हा वारकरी संप्रदायच विठ्ठल भक्तीवर आधारित आहे आणि या वारकरी संप्रदायातील भक्ती ही जीवनाचा केंद्रबिंदू मानली जाते. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत आहेत आणि त्यांचे हे जे अभंग आहेत, हे अभंग वारकऱ्यांच्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. विठ्ठल म्हणे मी तुझा दास, इथे आपल्याला वारकरी संप्रदायाच्या मूळ तत्वांचे हा अभंग प्रतिनिधित्व करतो.
प्रेम, समर्पण, ईश्वराशी एकरूप होणे या वारकरी संप्रदायाचा एक हा महत्त्वाचा संदेश आहे, की भक्ती ही काही जटिल कर्मकांड किंवा नियमांवर अवलंबून नाही. ती मनापासून केलेली प्रेमाची, श्रद्धाची उपासना आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगातून ही सोपी पण गहन भक्ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. इथे आपल्याला केवळ तत्वज्ञानापुरते मर्यादित नाही आहेत तुकाराम महाराजांचे अभंग, तर ते आपल्या दैनंदिन जीवनातही आपल्याला काय देऊ शकते? प्रेरणा देऊ शकते. तुकाराम महाराजांचा तुझे पाय माझे दोन्ही डोई हा भाव आपल्याला काय शिकवतो? आपल्याला नम्रता शिकवतो. आपण कितीही यशस्वी किंवा शक्तिशाली असलो तरी परमेश्वरापुढे आपण कसे राहावे? परमेश्वरापुढे आपण नेहमी नम्र राहावे. ही नम्रता आपल्याला आपल्या जीवनात शांती देते, संतुलन देते. इथे तुकाराम आणि विठ्ठल यांच्यातील परस्पर प्रेम हे आपल्याला दर्शवते की प्रेम हा जीवनाचा आधार आहे. आपण आपल्या नातेसंबंधांमध्येही प्रेम, विश्वास ठेवला पाहिजे, ज्यामुळे जीवन सुखी आणि अर्थपूर्ण बनते. माझे ठाईचे ठाई, इथे तुकाराम महाराजांचे उद्गार आपल्याला सांगतात की परमेश्वर हा सर्वत्र आहे. आपण आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक अनुभवात परमेश्वराला शोधले पाहिजे. ही दृष्टी आपल्याला सकारात्मक बनवते, आध्यात्मिक बनवते. इथे अहंकाराचा त्याग, आपण स्वतःला श्रेष्ठ समजणे सोडून परमेश्वराच्या कृपेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. हा त्यागच आपल्याला खऱ्या आनंदापर्यंत नेतो. इथे आपण द्वैत आणि अद्वैत या दोन्ही तत्वज्ञानाशी हा अभंग जोडला जाऊ शकतो. संत तुकारामांचे अभंग काही वेळा अद्वैतवादी म्हणजे परमेश्वर आणि भक्त एकच आहेत, तर काही वेळा द्वैतवादी म्हणजे परमेश्वर आणि भक्त वेगळे आहेत असे दिसतात. या अभंगात विठ्ठल आणि तुकाराम यांच्यातील परस्पर संवाद द्वैत दर्शवतो, परंतु माझे ठाईचे ठाई हे विधान अद्वैताची झलक दाखवते. हा तात्विक संदर्भ आपल्याला सांगतो की खरी भक्ती ही तत्वज्ञानाच्या पलीकडे जाते. ती हृदयापर्यंत पोचणारी भावना आहे, जी कोणत्याही तात्विक मर्यादेत बांधली जाऊ शकत नाही. हा अभंग जो आहे तुकाराम महाराजांचा, हा एक आध्यात्मिक वारसाचा महत्वाचा भाग आहे. त्यांनी आपल्या अभंगाद्वारे भक्तीचा सोपा आणि सर्वांना उपलब्ध असा मार्ग करून दाखवला. तुका म्हणे मी तुझा दास, हा अभंग त्यांच्या विठ्ठलावरील अढळ श्रद्धा, प्रेमाचे प्रतीक आहे. या अभंगाने लाखो भक्तांना प्रेरणा दिली आहे आणि आजही तो वारकरी संप्रदायामध्ये गायला जातो. विठ्ठल म्हणे मी तुझा दास, नाही मजसी काही काणस, तुका म्हणे माझे ठाईचे ठाई, तुझे पाय माझे दोन्ही डोई. आध्यात्मिक जीवन हे जटिल नाही, ते प्रेम, श्रद्धा, समर्पण यांनी परिपूर्ण असावे. हा अभंग आजच्या काळातही तितकाच प्रासंगिक आहे, कारण तो आपल्याला जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती देतो. विठ्ठल म्हणे मी तुझा दास हा अभंग संत तुकारामांच्या भक्तीचा, आध्यात्मिकतेचा सुंदर नमुना आहे. इथे आपल्याला परमेश्वर आणि भक्त यांच्यातील प्रेम, दास्यभाव, समर्पण, सर्वव्यापित्व यांचं दर्शन घडते. इथे आपल्याला नम्रता, प्रेम, अहंकाराचा त्याग कसा करावा याचं महत्त्व आपल्याला हा अभंग शिकवतो आणि जीवनात परमेश्वराला सर्वत्र अनुभवण्याची प्रेरणा देतो. संत तुकारामांनी या अभंगात साध्या पण गहन आध्यात्मिक संदेशाला शब्दरूप दिले आहे. परमेश्वर आणि भक्त यांचे नाते हे प्रेम, विश्वासाने बांधलेले आहे. जेव्हा भक्त परमेश्वरावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा परमेश्वरही भक्ताच्या प्रेमात सामील होतो आणि त्याला आपले सर्वस्व मानतो. हा संदेश आजच्या काळातही आपल्याला आध्यात्मिक मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो, जीवनाला एक नवीन अर्थ प्रदान करून देतो. या अभंगाचे आध्यात्मिक महत्त्व संत तुकारामांच्या शब्दातून आणि त्यांच्या जीवनातून प्रगट होते. तो आपल्याला सांगतो की खरी भक्ती ही मनापासून केलेली उपासना आहे, जी आपल्याला परमेश्वराशी जोडते आणि जीवनाला परिपूर्ण करते. विठ्ठल म्हणे मी तुझा दास, नाही मजसी काही काणस,
तुका म्हणे माझे ठाईचे ठाई, तुझे पाय माझे दोन्ही डोई, तुझे पाय माझे दोन्ही डोई. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.